नमस्कार. आता आपल्यासोबत आहेत विचारवंत, राजकीय सामाजिक विश्लेषक, लेखक आणि सध्या सोशल मीडियामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली भूमिका मांडताना नेहमी आढळतात ते विजय चोरमारे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपल्याला थोडंसं आम्हाला असं विचारायचं आहे, आपण अनेक विषयावरती परखडपणे लेखन करता, परंतु सध्या एक सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडिया या संदर्भानं आम्हाला थोडंसं माहिती सांगा आम्हाला. सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडियाचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मेनस्ट्रीम मीडिया आपण म्हणतो तो सगळा मेनस्ट्रीम मीडिया कॉर्पोरेट मीडिया झालेला आहे. म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे मुख्यधारेतला मीडिया, मुख्य प्रवाहातली पत्रकारिता असा असायला पाहिजे आणि तिनं समाजातले मुख्य प्रवाहातले सगळे समाजाच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न त्या माध्यमांनी मांडायला पाहिजेत. पण आपण दुर्दैवानं एक परिस्थिती आपल्याला अशी दिसते की ही सगळी जी मध्यवर्ती प्रवाहातली माध्यमं आहेत, मेनस्ट्रीम मीडिया आहे किंवा कॉर्पोरेट मीडिया आहे, हा कॉर्पोरेट मीडिया हा सत्ता शरण झालेला आहे. सत्तेला शरण जाऊन तो आज काम करताना दिसतो. खरं तर मेनस्ट्रीम मीडियानं समाजातल्या प्रश्नांच्या संदर्भात सरकारला प्रश्न विचारायला पाहिजेत, पण दुर्दैवानं मेनस्ट्रीम मीडिया कुठंही सरकारला प्रश्न विचारताना दिसत नाहीत. उलट सरकारच्या सगळ्या गोष्टींचा प्रचार करायचा, सरकारच्या मधल्या पंतप्रधानांच्या सकट सगळ्यांची स्तुती करायची आणि प्रश्न विरोधी पक्षांच्या नेत्यांना विचारायची, असं एक उफराटं धोरण इथं मेनस्ट्रीम मीडियानं घेतलेलं दिसतं. आणि त्यामुळं मग एकूण समाजाच्या प्रश्नांचं होणार काय? कारण जर माध्यमच जर सत्ताशरण झाली तर सत्तेला प्रश्न कोण विचारणार? तर मला वाटतं या काळातलं त्याचं उत्तर आहे सोशल मीडिया. आणि सोशल मीडिया ती जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडताना दिसतोय. सोशल मीडिया आज समाजातल्या प्रश्नांची मांडणी असेल, जे प्रश्न मेनस्ट्रीम मीडियानं मांडण्याची गरज आहे पण त्याकडे तो लक्षात येत नाही, असे सगळे प्रश्न मांडण्याचं काम सोशल मीडिया करतो आहे. सत्तेला प्रश्न विचारण्याचं काम सोशल मीडिया करतो आहे. फार लांबचं उदाहरण नाही, अलीकडंच आपण बघितलं तर जे पहिल्या मोठ्या पावसात जी पुणे मुंबईला जोडणारी मिशिंग लिंक आहे, त्या मिशिंग लिंकच्या संदर्भात जी काही दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेसंदर्भात ती घटना मोठी असल्यामुळं मेनस्ट्रीम मीडियानं ते दाखवलं, परंतु त्या संदर्भातले प्रश्न विचारायचं काम सोशल मीडियानं केलं आणि ते सरकारच्या एवढं जिव्हारी लागलं, सरकारला त्याचा एवढा त्रास झाला की आपण त्या संदर्भात नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेलं थैत्याड बघितलेलं आहे. तर मला वाटतं ही सोशल मीडिया हाच आजचा मेनस्ट्रीम मीडिया आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता आपण पाहतोय की जेन झी म्हणजे आता जे नवीन तरुण आणि आपली न्यायव्यवस्था जिथं आपल्याला अंतिम एक विश्वास आहे, तर न्यायपालिकेनं जर आपल्या तरुणांना जर कॉक्रोच म्हटलं तर त्याच्यातून जन्माला आलेली जी कॉक्रोच पार्टी आहे त्या अनुषंगानं थोडंसं पहिली गोष्ट हे जेनझीचे आंदोलन आपण नेपाळ बघितलं असेल, त्यानंतर आपल्याला लडाखला सुद्धा त्या संदर्भातली काही आंदोलनं झाली. तर हे ठीक आहे, पण मुळात तरुण आज सोशल मीडियाशी मोठ्या प्रमाणावर कनेक्ट आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण व्यक्त होतो आहे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणजे ज्या पद्धतीनं आपण बघितलं की मुख्य न्यायाधीशांनी या सगळ्या युवकांना झुरळ संबोधलं आणि त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेने त्या संदर्भातले एक सोशल मीडियावर मुव्हमेंट सुरू केली आणि त्यातून कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. ही मूवमेंट आपण बघितलं तर ही सोशल मीडियापुरती मर्यादित होती, पण नंतर ती रस्त्यावर उतरली आणि गेली काही दिवस आपण बघतोय दिल्लीत जंतर मंतरवर त्या संदर्भातलं आंदोलन सुरू आहे. म्हणजे एकूण नीट परीक्षेतला पेपर फुटी असेल किंवा अन्य इतर महत्त्वाच्या परीक्षांतली पेपर फुटी असेल, शिक्षण क्षेत्रातला गैरव्यवहार असेल, या संदर्भातले प्रश्न घेऊन हे सगळं आंदोलन रस्त्यावर उतरलेलं आहे आणि त्या संदर्भात सरकारला प्रश्न विचारतं आहे. आणि त्यातूनच मग सोनम वांगचूक यांचं गेले 17 दिवसापासून एक बेमुदत उपोषण आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की आपण 2011 साली अण्णा हजारांचं आंदोलन बघितलं आहे, त्यावेळी अण्णा हजारांची उपोषणं बघितली आहेत, त्यावेळी रामदेव बाबांचं उपोषण बघितलेलं आहे. तर असं सरकारच्या धोरणाविरुद्ध अशा काही गोष्टी घडत असताना सरकारची जबाबदारी असते की ती आंदोलनं समजून घेणे, आंदोलन करणाऱ्या लोकांना समजून घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे, ह्या गोष्टी त्या काळातल्या मनमोहन सिंग सरकारनं आणि त्या सरकारच्या प्रतिनिधींनी केलेल्या होत्या.
आपल्याला माहिती आहे रामदेव बाबांचा हेतू वेगळा होता. रामदेव बाबांचा हेतू हा अराजक माजवण्याचा होता आणि त्यामुळं ते नंतर पळून गेले, सलवार नेसून, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण अण्णा त्याआधी रामदेव बाबांना विमानतळावर घ्यायला प्रणव मुखर्जीपासून अनेक महत्त्वाचे मंत्री गेले होते. म्हणजे रामदेव बाबांना सुरुवातीपासून सरकारने हेटाळणी केलेली नाही, पण आंदोलनाच्या माध्यमातून काहीतरी वाईट विचित्र घडवण्याचा प्रयत्न दिसल्यानंतर सरकारनं तिथं जो अधिकार वापरलेला होता. पण अण्णा हजारेंचे आंदोलन जेव्हा दिसलं नाही, अण्णा हजारेंची सातत्यानं त्यांनी एक चर्चा सुरू ठेवल्या. वेगळे मंत्री, वरिष्ठ मंत्री चर्चा करत राहिले आणि त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं आपण आंदोलन मागे घेतल्याचं बघितलं आहे. पण इथं 17 दिवस राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू असताना सुद्धा सरकारचा कुणीही प्रतिनिधी तिकडे ठुंकून बघत नाही. ही मला वाटतं अत्यंत वाईट घटना आहे. सरकार किती क्रूरपणे समाजभावनेशी वागू शकतं याचं उदाहरण म्हणून याकडे बघावं लागेल असं मला वाटतं. आता सोशल मीडियातले जे नवीन यूट्यूबच्या माध्यमातून येणारे अनेक पत्रकार आहेत, त्यांच्यासाठी एखादा चांगला सल्ला. खरं तर तुमच्या आता पूर्वी माध्यमांच्यावर मक्तेदारी होती, विशिष्ट मालकांचं वृत्तपत्र असायचं, विशिष्ट मालकाचं TV चॅनल असायचं. आता या सोशल मीडियातल्या क्रांतीमुळं प्रत्येकजण स्वतःचं एक माध्यम, म्हणजे त्यात आता माध्यम प्रत्येक व्यक्ती हा माध्यम बनलेला आहे आणि त्यामुळे या स्मार्टफोनमुळं आणि इंटरनेटमुळं प्रत्येकाच्या हातात हे माध्यम आलेलं आहे. मला वाटतं हे जबाबदारीनं वापरण्याची गरज आहे आणि जे आज खूप संख्येनं तरुण मुलं याचा वापर करतायत, जे पत्रकार नाहीत असे सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य माणसंसुद्धा अनेक या माध्यमातून अनेक प्रश्न चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न करतायत. सरकार आणि त्यांच्या धोरणाच्या संदर्भातल्या ज्या त्रुट्या ते लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतायत. तर हे उत्तम होतं आहे, पण हे अधिक माध्यम जबाबदारीनं वापरण्याची गरज आहे. केवळ चित्र दाखवणं, वस्तुस्थिती दाखवणं नाही, तर ती घटना नेमकी काय आहे, त्या घटनेच्या पाठीमागचं वस्तुस्थिती काय आहे ते विश्लेषणही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि त्या जबाबदारीनं पोहोचवण्याचं काम करायला पाहिजे. हे अधिक आपल्या हातात माध्यम आहे. जसं आपण 4 व्हीलर चालवतो, तर 4 व्हीलर चालवताना आपल्यामुळं कुणाला धक्का लागणार नाही, कुणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. तेवढ्याच जबाबदारीने हे माध्यम वापरायला पाहिजे की आपण माध्यम वापरतो तरी अत्यंत जबाबदारीनं वापरलं पाहिजे. यामुळं कुठं समाजात काही चुकीचं घडता कामा नये याची म्हणजे अंतिम काय तर जबाबदारीने हे माध्यम वापरलं पाहिजे. आणखी एक प्रश्न असा आहे की सध्या डिलिमिटेशनच्या संदर्भानं की आता समजा खासदारांची किंवा आमदारांची संख्या वाढली तर त्याचा प्रचंड आर्थिक ताण आहे, तो या आपल्या अर्थव्यवस्थेवरच येणार आहे. त्या विषयानं काय? तो अर्थात येणार, ती प्रक्रिया आहे ती म्हणजे अर्थात आर्थिक कारणामुळे या गोष्टींना विरोध करणं चुकीचं आहे. पण सरकार ज्या वाईट पद्धतीनं जे आपली जिकडे वोट बँक आहे, ज्या वोट बँक आपल्याला सहज वापरणं शक्य आहे अशा उत्तर भारताला एक झुकतं माप, वेगळं माप देताना दिसतात आणि इकडे दक्षिण भारताला वेगळं माप देताना दिसतात. हे सरकारचे हेतू आणि पावलं चुकीचे आहेत. या गोष्टी अपरिहार्य आहेत, होणार आहेत, आत्ता नाही, उद्या, आज नाही, उद्या नाही, परवा घडणार आहेत. फक्त त्या नीट आणि सर्वसमावेशकतेनं घडतील याच्यावर समाधानं लक्ष ठेवण्याची गरज आहे असं मला वाटतं. जाता जाता मुख्यमंत्र्यांनी जे आपल्या विधानभवनात जे भाषा बोलली त्या भाषेसंदर्भात काय बोला? खरं तर विरोधकांनी किंवा कुणीही केलेली टीका ही अत्यंत समंजसपणे, प्रगल्भतेने स्वीकारून त्याचं उत्तर देण्याचं काम करणं ही राज्यकर्त्याची राज्यकर्त्याची जबाबदारी असते आणि ते त्यांनी करायला पाहिजे. मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचा हा सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम आहे. ते महाराष्ट्रातली सगळी माध्यमं, मेनस्ट्रीम मीडिया ते व्यवस्थित वापरत असतात, पण त्यांच्या विरोधातला आवाज त्यांना अजिबात सहन होत नाही. ते विरोधकांना थेट शत्रुपक्षातच ढकलून देतात. मला वाटतं आता राज्यकर्ते असे वागत नाहीत. विरोधक असला तरी तो आपल्याच राज्याचा नागरिक आहे. आपण मुख्यमंत्री असलो तरी आपण भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री नाही, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे म्हणजे कुठल्याही पक्षाचा जिथं मुख्यमंत्री असतो त्या पदावरच्या माणसानं भान ठेवायचं असतं. मला वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत ही गफलत होते. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही, आपण भाजपचे मुख्यमंत्री आहोत आणि अन्य पक्षाचे लोक हे आपले विरोधकच नाहीत. कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात, ते तुमची जनता आहे हे मान्य करायला पाहिजे. तर ते जाणीव थोडी त्यांच्याकडे समज कमी दिसते, त्यातून अनेक हे घोटाळे होताना दिसतात असं मला वाटतं. निश्चितच ते विजय चोरमारे सरांनी अतिशय स्पष्टपणे आणि परखडपणे आपले विचार मांडलेले आहेत. आपण सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.